भिवंडीत कुत्र्याने चावा घेतल्याने 4 वर्षीय मुलीचा मृत्यू। जुलै महिन्यात कुत्र्याने चावा घेतलेल्या भिवंडीतील लैबा शेख या 4 वर्षाच्या चिमुरडीचा रविवारी सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। कुत्र्याच्या चाव्यामुळे तिला गंभीर दुखापत झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला असला तरी तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मृत्यूपूर्वी तिला 3 वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 6 जुलै रोजी भिवंडीतील शांतीनगर भागातील अज्ञात रहिवाशांनी मागील 2 दिवसात अनेकांना चावलेल्या कुत्र्याला ठार केले। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ठार झालेल्या एका कुत्र्यासह 3 कुत्र्यांनी भिवंडीत 135 लोकांना चावा घेतला होता। भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये 4 ते 12 वयोगटातील 30हून अधिक मुलांचा समावेश आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्याचे शांतीनगरातील रहिवाशांनी सांगितले। त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे। लायबाचे आजोबा रियाज शेख म्हणाले, मुले 7 आणि 8 जुलै रोजी शाळेतून घरी परतत असताना कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। माझ्या नातवाच्या उजव्या गालाला दुखापत झाली आहे। कुत्रे अनियंत्रित होते आणि आम्ही एकमेकांना या विशिष्ट कुत्र्याबद्दल सावध केले कारण आमच्यापैकी अनेकांना तो लोकांवर हल्ला करत असल्याचे लक्षात आले। दुर्दैवाने माझे मूल या घटनेतील वेदना सहन करू शकले नाही। तिला प्रथम इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात, नंतर कळवा रुग्णालयात आणि शेवटी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी सांगितले की तिच्या शरीरात विष पसरले आहे। भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मनपाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। मी लवकरच या प्रकरणी FIR दाखल करणार आहे, ते म्हणाले। BNCMC अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहोत, त्यावर भाष्य करणे खूप घाईचे आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।